संभाजी महाराजांना ज्या शत्रूने पकडलं होतं त्याचं संख्याबळ पाहता संभाजी महाराजांचं संख्याबळ पण दष्टपुष्ट होतं. त्या औरंगजेबाला चाहूल लागली. ज्यावेळेस चाहूल लागली त्यावेळेस औरंगजेबाने संभाजी महाराजांना त्या 50 किलोमीटरच्या अंतरावरून या ठिकाणी आणलं. आणल्यानंतर महाराजांना 40 दिवस यातना दिल्या. एक दिवस महाराजांची नखं सोडली, एक दिवस महाराजांचे बोट तोडली, एक दिवस महाराजांच्या अंगाची कातडी सोडली, एक दिवस महाराजांच्या डोळ्यात लाल तप्तबंद साळ्या घातल्या. हे सगळं 40 दिवस महाराजांवरती त्या औरंगजेबाने हाल केले. हाल केल्यानंतर संभाजी महाराजांचे भीमा नदीच्या पात्रामध्ये तुकडे तुकडे करून फेकले गेले. तर ते तुकडे करून घेण्यामागचं उद्दिष्ट काय की संभाजी महाराजांना त्यांनी विचारलं होतं, संभाजी महाराज तुम्ही फक्त मुस्लिम धर्म स्वीकारा. महाराज म्हणले मला धर्मप्रिय आहे माझा. त्यामुळे औरंगजेबाने संभाजी महाराजांचे शरीराचे तुकडे तुकडे केले. 40 दिवस महाराजांना बिना अन्न त्यागाचं ठेवलं होतं. त्यामुळं संभाजी महाराजांची ह्या भीमा नदीच्या पात्रामध्ये कोल्ह्या कुत्र्यांना खायला तुकडे फेकून दिले होते. असे या आपल्या राजाचं दुःख आहे. ज्यावेळेस संभाजी महाराजांना मारलं त्याच्या दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. आता बऱ्याचशा हिंदूंना वाटतं, म्हणजे आपल्या सर्वांना हिंदूंना वाटतं की गुढीपाडवा हा सण काहीतरी चुकीचा आहे. असं अनेक संघटना असतील किंवा अनेक पुरोगामी विचाराची लोक आहेत, त्यांनी आपल्या मनामध्ये बिंबवलं की गुढीपाडवा हा साजरा करायचा नाही. गुढीपाडवा साजरा करणे म्हणजे महिलांची साडीवरती लटकवणे. पण तो मी महिलांना सांगतो, महिलांची साडीवरती लटकवणे, त्याच्यावरती अशुभ गडू उलटा टांगणे, त्यानंतर मैताला जो बांबू वापरला जातो तो बांबू लटकवणे, वृक्षतोड करून त्या दिवशी गुढीपाडव्याला लिंबाचा पाला तोडून वृक्षाची रास केली जाते. हे सगळं आपल्याला सांगितलं जातं. परंतु संभाजी महाराजांचं मुलगं ते गुढीला लटकवलं होतं, मग तुम्ही ती गुढीपाडवा कशाला साजरी करता, असे अनेक विचार आपल्याला सांगितले जाते, ते आम्हाला माहिती आहे. परंतु गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा काडी मात्र संबंध नाहीये. ते तुम्हाला स्पष्ट सांगतो. ते का त्याचं सिद्ध करून देतो. प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला गेले होते तेव्हापासून हा गुढीपाडवा सण आपण साजरा करतो. आता तुम्ही पहा की बरेच लोक म्हणतात की भगवा ध्वज लावला पाहिजे, तो भगवा ध्वज महाराजांचा. त्यावरती संभाजी महाराजांना वाटत होतं, वाटलं असेल का की त्या ध्वजावरती पण माझा फोटो पाहिजे. आज आपण शिवजयंती साजरी करतो, एक दिवस दारू पिऊन नाचतो. अनेक तुमच्या आमच्या सारख्यांना वाटतं की शिवजयंती चांगली झाली पाहिजे. पण याच्यामध्ये 10 जण तरी असे असतात की त्यांना हाऊस म्हणून शिवजयंती करायची असते. संभाजी महाराजांना निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही ह्या अशा शाही होत्या. शाही म्हणजे काय की जसं की ज्या त्या भागात जाईल त्या ठिकाणी वर्चस्व गाजवणं. संभाजी महाराजांनी पण असं बऱ्याच ठिकाणी वर्चस्व गाजवलं होतं. रायगड किल्ला जिंकला, शिवनेरी जिंकला, तोरणा जिंकला, असे असंख्य किल्ले जिंकले. परंतु संभाजी महाराजांनी कधी विचार केला का की मी पण जर राजा असेल तर माझा पण त्या भगव्या ध्वजावरती फोटो लागला पाहिजे? नाही. महाराजांना प्रभू श्री रामचंद्रांना जो सनातन धर्माचा ध्वज होता तोच त्यांना ठेवायचा वाटत होता. संभाजी महाराजांनी कधी विचारच केला नाही माझा काळ फासलेला माझा फोटो कधी महाराजांच्या चेहऱ्यावरती भगव्या ध्वजाच्या चेहऱ्यावरती आला पाहिजे. आता आपण शिवजयंती ते काळे ध्वज घेतो, असे वाकडे तिकडे फिरवतो, ते पण नाही फिरवले पाहिजे. कारण की ध्वज हा आपला हिंदू धर्माचा ध्वज असा उभाच फडकत राहायला पाहिजे. पण आपल्यासारखे काय करतात, दारू पिले की त्यांना भानच राहत नाही. सगळे दारू पिते हे नाही सांगत मी. मला सांगायचं उद्दिष्ट काय आहे की शिवजयंती करत असताना फक्त आनंद साजरा केला पाहिजे असं प्रत्येकाच्या लक्षात येतं. बुलेटचे बार काढले पाहिजे, हे सगळं लक्षात येतं. तर संभाजी महाराजांना जेव्हा पकडलं औरंगजेबाने, तुकडे तुकडे केले, तर ते फक्त धर्मासाठी होते. संभाजी महाराजांना वाटत हिंदू धर्म माझा जागृत राहायला पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे संभाजी महाराजांसाठी? संभाजी महाराजांसाठी आपल्यासाठी 40 दिवस योगदान दिलं आणि आपला धर्म टिकवला. तर आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे संभाजी महाराजांसाठी? तर संभाजी महाराजांसाठी आपण 40 दिवस बलिदान मास पाळलं पाहिजे. बलिदान मास म्हणजे अनेक लोकांना माहिती असेल, ज्यांना माहित नसेल त्यांना मी सांगतो. शिवजयंती एक दिवस करतो, बलिदान मास याच्यामध्ये आनंद नसतो, दारू प्यायला नसती, तुम्हाला नवीन कपडे घालायचा अधिकार नसतो, तुमच्या घरामध्ये शुभ कार्य करायचं नसतं, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देत नाही. परंतु ते लक्ष दिलं पाहिजे आणि जातीने लक्ष दिलं पाहिजे. संभाजी महाराजांना पकडल्यापासून फाल्गुन वद्य अमावस्या ते फाल्गुन शुक्ल प्रतिपदा असा संभाजी महाराजांना पकडलेला कालावधी. आता दिनांक 10 मार्च ते 8 एप्रिलला हा बलिदान मास चालू होतोय. बलिदान मास चालू झाल्यानंतर प्रत्येक हिंदूंनी संभाजी महाराजांचं स्मरण म्हणून ते जर आपल्यासाठी जीव द्यायला तयार असेल, आपण निदान कमीत कमी त्यांच्यासाठी एका दिवशी अन्न त्याग करायचा, एक दिवशी चहा प्यायचा नाही, एक दिवशी जे आवडतं पदार्थ तो खायचं नाही, कोण महिनाभर मोबाईल वापरायचा नाही, कोण नवीन कपडे घालायला शोक करणार. आपण आपल्या घरामध्ये जर एखादा माणूस मेला किंवा वारला तर आपण काय करतो, मुंडन करतो किंवा ज्या आवडती गोष्टी त्याचा त्याग करतो. त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. का तर संभाजी महाराजांचं बलिदान त्या दिवसाचं आहे.
संभाजी महाराजांना मी थोडक्यात गुढीपाडवा सांगत होतो, पण मग हे 40 दिवस संभाजी महाराजांना पकडलं. 40 दिवसच का पकडलं महाराजांना? औरंगजेबाला समजा माहित होतं की संभाजी महाराज आपल्या तावडीत आहे, आपण तर आज सुद्धा मारलं तरी संभाजी महाराज मारायला तयार आहे, उद्या मारलं तरी मारायला तयार आहे. पण संभाजी महाराजांना मारण्याचं उद्दिष्ट 40 दिवस हाल करूनच का मारलं? तर गुढीपाडवा हा संभाजी महाराज बलिदान द्यायला तयार नव्हते. संभाजी महाराज काय म्हणायचे की मला मारलं तरी चालत, पण मी धर्म सोडणार नाही. मग एकाला बुद्धी सुचली त्यांच्या काळामध्ये मुस्लिम सैन्याला की त्यांचा हिंदूंचा नववर्ष काय असतं, गुढीपाडवा. तर आपण गुढीपाडव्याला संभाजी महाराजांना जर मारलं, गुढीपाडव्याला जर आपण मारलं तर हिंदू लोक गुढीपाडवा हा नवीन वर्ष साजरा करणार नाही. आता आपण ते म्हणतो ना 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी आलं की आपलं नवीन वर्ष झालं. नवीन वर्ष तसं नाहीये. सूर्य उगवतो मावळतो, हा सुद्धा तिथीप्रमाणेच उगवतो मावळतो. आपल्या यात्रा सुद्धा असतात गावच्या, त्या सुद्धा तिथीनुसारच असतात. दिवाळी मला सांगा की कुठल्या एका तारखेला येते का? दिवाळीची तारीख प्रत्येक वेळेस वेगळीच असते. त्याचं कारण काय? तिथीप्रमाणे येते. तुमची शिवजयंती सुद्धा तिथीप्रमाणेच केली पाहिजे, परंतु असो आता आपण ती काय करू शकत नाही. परंतु संभाजी महाराजांच्या ज्या लढाया होत्या त्या संभाजी महाराज ती पाहूनच करत होते. त्याच्यामुळं संभाजी महाराजांना गुढीपाडव्याला मारलं गेलंय. त्याच्यामुळे काय होतंय, अनेक लोकांना सांगितलं जातं की संभाजी महाराजांना गुढीपाडव्याला मारलं, त्यांचे मुंडकं त्यावरती लटकवलं. तसा काही इतिहास नाहीये. त्याच्यामुळे गुढीपाडवा हा आपण साजरा केलाच पाहिजे. संभाजी महाराजांच्या 40 दिवस बलिदान आपण हे पाळलंच पाहिजे. मी बघितलं 2 वाजता एवढंच की 4 2 3 वर्ष होते काही आहे ते जवळ तर आहे बघू वाटत आहे तू ड्राईव्ह टाकणार चुकता ए पुढे जाऊन ये घुमडी आहे इकडे हे नाही चालणार. Boys.
जरा जपून करायचं. एवढं सर स्लीप झालो अजून लग्न व्हायचं आहे. नाही लागलं ना नाही रे मुरगाळा झाला नसता. कुकर घ्या. कोण आहे ना आणि काय आणलं हां मी काय टाकाय नाही म्हटलं अजून काय आपला असू दे. फोटो तर दाखव. थोडासा बदल आहे ते कॅरी असं करून ठेवायचं. काय काय दिसतो गणेश बरं करताना ठीक आहे.